श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी पास सेवेची प्रक्रिया पहिल्या दिवशीच कोलमडली। शुक्रवारी सायंकाळपर्यंत वेबसाईटचं काम पूर्ण नसल्याने दर्शन पासला कमिंग सूनचं जोडलंय शेपूट। ऑनलाईन नोंदणी पास सेवा प्रक्रियेला पहिल्याच दिवशी विघ्न, भाविकांमध्ये नाराजीचा सूर। ऑनलाईन पास सेवा आणि वेबसाईटच्या कामाबाबत मंदिर व्यवस्थापनाकडून प्रतिसाद नाही। दर्शनासाठी नाव नोंदणी करताना मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्रीभीमाशंकर.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या। त्यानंतर मोबाईल क्रमांक अथवा ईमेलद्वारे तुमचे नाव नोंदणी करा। नोंदणीनंतर दर्शन तारीख आणि वेळ निवडता येईल आणि भाविकांची माहिती भरा आणि नोंदणी पूर्ण करा। शेवटी नोंदणी पूर्ण झाल्याची पावती डाउनलोड करा। खेड आणि शिरूर तालुक्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या चासकमान धरणातील पाणी साठ्यात कमालीची घट। धरणात आज अखेर अवघा 6.00% पाणीसाठा शिल्लक। उन्हाळी पिके आणि फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। तळपणारा सूर्य, वाढतं बाष्पीभवन आणि शेतीसाठी वाढता पाण्याचा वापर यामुळे आगामी काळात दोन्ही तालुक्यांवर गंभीर जलसंकटाचे वातावरण निर्माण होण्याची व्यक्त होते भीती। राजगुरुनगर शहरावरही पाणी कपातीचं संकट घडत। भीमा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये साठवले जाणारे पाणी उन्हाळ्यात गावांसाठी जीवनदायी ठरतं। मात्र सध्याची घटती पातळी पाहता प्रशासनासमोर पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचंही मोठं आव्हान। राजगुरुनगर शहरातील शूज आणि कपडे व्यावसायिकांचे धाबेदन आणले। पुमा कंपनीच्या लोगोचा कॉपीराईट, टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, जॅकेट, शूज, चप्पल आणि त्याचे रिकामे बॉक्स लोगो वापरून कपडे आणि शूजची विक्री करत असल्याचं झालं उघड। पोलिसांच्या कारवाईत 7,38,886 रुपयांचा माल हस्तगत। गुरुवारी सायंकाळी 5:30 ते रात्री 10:30च्या सुमारास पोलिसांचं कारवाई सत्र। राजगुरुनगर शहरातील उमेश ट्रेडिंग कंपनीचे उमेश संभाजी सातपुते वय वर्ष 30, साई आर्केड येथील पवार फुटवेअर हबचे सुनील रघुनाथ पवार वय वर्ष 49, रॉयल होलसेल हबचे आझाद रशीद मोमीन, सेंट्रल मेन्स हबचे फैजल अब्दुल गफार शेख, होलसेल हबचे युवान आसिफ मोमीन यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। या प्रकरणी महेंद्र सोहन सिंग देवरा वय वर्ष 36 राहणार विरोलिया तालुका बाली जिल्हा पाली राजस्थान यांची फिर्याद। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कारवाईची ग्रामीण भागातील विक्रेते, व्यापारी, व्यावसायिकांमध्ये भीती। राजगुरुनगर शहरातील गुटखा विक्रेते भयभीत। राजगुरुनगरमध्ये टपऱ्या बंद। राजगुरुनगर शहरातील गुटखा विक्रेत्यांनी सावध पवित्रा घेत शुक्रवारी टपऱ्या बंद ठेवल्याचं चित्र। राज्यातील विविध भागात अचानक छापे टाकण्यात येत असून गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे दुकानदार कारवाईच्या भीतीने गायब। शहरातील पानटपरी व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण। खेड तालुक्यातील ठाकूर पिंपरी ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेत गायरान क्षेत्र पीएमआरडीए कडे वर्ग करण्यास दर्शवला विरोध। पहिला ठराव ग्रामसभेत मंजूर। या ग्रामसभेमध्ये पीएमआरडीए ला पिंपरी गायरान क्षेत्रातील 343, 47, 230, 345, 451 आणि 508 या गायरानातील 1 इंचही जमीन न देण्याचा ठराव एकमताने करण्यात आला मंजूर। शासकीय जमिनीवरील 1 जानेवारी 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याला मंजुरी। तसेच गावातील सर्व गायरान क्षेत्र समाजोपयोगी विकास कामासाठी आरक्षित करण्यासाठी मंजूर। या विशेष ग्रामसभेला पंचायत समिती सदस्या सारिका गोगावले, प्रशासक निर्मला वाळुंज, माजी सरपंच विकास ठाकूर, धोंडीभाऊ वाळुंज, रोहिदास हुंडारे, ग्रामसेवक उर्मिला जाधव, प्राध्यापक सोमवंशी, रखमा वाळुंज, महादेव ठाकूर, मच्छिंद्र भुजबळ, नंदूर इथे दौलत हुंडारे आदींची उपस्थिती। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायरान जमिनींचा पीएमआरडीए कडे हस्तांतरणाच्या प्रक्रियेला पुणे जिल्ह्यातून विरोधाची धार वाढली। चासकमान धरण परिसरातील भीमा नदीवरील पूल धोकादायक। वर्षभरापासून पडलेल्या भगदाडाकडे प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष। पुलाच्या मध्यभागी 4 फूट बाय 7 फूट भगदाडामुळे लोखंड उघडे, रेलिंगही तुटलेले। मोठ्या दुर्घटनेची निर्माण झाली भीती। प्रशासनाकडून वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिक आणि पर्यटकांमध्ये व्यक्त होतोय संताप।
आळंदी नगर परिषदेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून सिद्धबेट परिसर पर्यावरण संवर्धन आणि हरित आळंदीच्या संकल्पनेला बळकटी। यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुराडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्यासह नगर सदस्य, पर्यावरण प्रेमी नागरिकांची उपस्थिती। देशी वृक्षांची लागवडीबरोबरच आळंदी नगर परिषद पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, हरित क्षेत्रवाढ आणि शाश्वत विकासाच्या संकल्पनेला ऊर्जा देण्यासाठी भविष्यातही लोकहितकारी उपक्रम राबवणार असून या अभियानात नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचे करण्यात आले आवाहन। टोकावडे येथील वादळी वाऱ्याचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्त कुटुंबियांना खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंह शिंदे यांनी शुक्रवारी दिली भेट। 2 दिवसांपूर्वी सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत करत दिला आधार। यावेळी हर्षल पावडे, ओमकार पावडे, दानिश तांबोळी, शंकर मोरमारे, नितीन आवटे, सुभाष मुरे आदींची उपस्थिती। खेड तालुक्यात वृक्ष लागवड आणि संवर्धन अभियानाचा शुभारंभ। जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने किवळे गायरन येथे फोरट्रीन ट्री फाउंडेशन आणि आमदार बाबाजी रामचंद्र काळे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने शुक्रवारी संकल्प हरित खेड तालुका वृक्ष लागवड आणि संवर्धन अभियानाचा माजी सरपंच वैशाली बाबाजी काळे यांच्या हस्ते शुभारंभ। यावेळी 14 ट्रीचे अनंत तायडे, पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अनुराग जैद, सपना राठोड, पंचायत समिती सदस्या सारिका गोगावले, माणिक कदम, बाजीराव चौधरी, संभाजी कड, मनोज साळुंखे, योगेश कड, तेजस्विनी साळुंखे, राहुल मलगे आदींची उपस्थिती। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वाळद गावात ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण। यावेळी सरपंच मनोहर पोखरकर, तंटामुक्ती अध्यक्ष राम शिंदे, तुकाराम पोखरकर, मनोहर कोरडे, विलास पोखरकर, दादाभाऊ वाळुंज, ग्रामपंचायत सदस्य नितीन वाळुंज, मीरा पोखरकर, ग्रामविकास अधिकारी नाईक, चैतन्य पोखरकर, विलास पोखरकर आदींची उपस्थिती।